नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज बनवलेला आहे शेवयाचा उपमा. रोज रोज पोहे, कांदा पोहे किंवा आपण रव्याचा उपमा करतो, तो करून खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की शेवयांचा उपमा करून खा. अगदी एकमेकाला अजिबात न चिटकता शेवई सुटसुटीत उपमा झालेला आहे. कधीही करून खाऊ शकता, सकाळच्या नाश्त्याला किंवा छोट्याशा भुकेला. कोणी पाहुणे आले तरीसुद्धा त्यांच्यासाठी आपण पोहे बनवतो. पण पोहे न बनवता तुम्ही हा शेवयांचा उपमा नक्की करून घालू शकता. यामध्ये घातलेला आहे कांदा, टॅमॅटो, वाटाणे, गाजर आणि तुम्ही आणखीन काही शिमला मिर्च वगैरे सुद्धा घालू शकता. पौष्टिक उपमा तयार होतो शेवईचा. चिकट न होता सुटसुटीत, अजिबात शेवयाला शेवई चिटकलेली नाही आहे. असा उपमा करून खाऊ घातला तर नक्कीच खुश होतील पाहुणेसुद्धा आणि घरची मंडळीसुद्धा. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत शेवयाचा उपमा करून खायला द्या आणि तुम्हाला नक्कीच शाबासकी मिळेल. इतका भन्नाट शेवयाचा उपमा होतो. मैत्रिणींनो, माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का? करून पाहता का? आणि नसेल केल्या तर नक्की करून पहा आणि तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा का माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात, कुठून पाहता. आणि माझं चॅनल घरच्यासारखं वाटणारं आहे. साध्या सोप्या रेसिपी घरच्या साहित्यात बनवलेल्या. तुम्हाला जर नक्की आवडल्या तर आपलं घरचंच चॅनल आहे. ह्या संबंधित मला ह्याच्यामध्ये काही बदल करायचा असला तेही सांगू शकता. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत शेवयाचा उपमाचा स्वाद घ्या. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यापाशी रंजना किचनला लाईक